आणि एक गोष्ट आवर्जून उल्लेख करतो, अशोक चव्हाणला 100% माहित होती की ही जागा काँग्रेस पक्षाची येणार नाही. त्यामुळे आपण बघितलं असेल मतदानाच्या दिवशी अतिशय खालच्या थराचं राजकारण झालं. त्या दिवशी मतदारांना अक्षरशः डांबून ठेवण्याचा प्रयत्न झाला, कोंडून ठेवण्याचा प्रयत्न झाला. अर्धापूरमध्ये या देशाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्या संविधानाच्या रक्षणासाठी जे काही कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या वतीनं जे काही प्रचंड मोठी धांदली करून त्या ठिकाणी सरकार आणि सत्ता हस्तगत केली, ईव्हीएमच्या विरोधात आज काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रात राज्यस्तरीय ईव्हीएम विरोधी आंदोलन या ठिकाणी ईव्हीएम हटाव आणि देश बचाव अशा प्रकारचं आंदोलन या महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मुदखेड येथे तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख, शहराध्यक्ष कैलासराव गोडसे आणि काँग्रेस कमिटीच्या वतीनं या आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलंय. आपण बघितलं असेल की महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं, खरं तर प्रत्येकाला भावना होती की जे 5-10 वर्षात अतिशय भ्रष्टवादी सरकार, पक्षात फोडाफोडी करून अस्तित्वात आलेलं, लोकशाहीला मारक असलेलं हे सरकार, आणि या सरकारच्या विरोधात एवढा प्रचंड रोष असताना प्रत्येक त्या ठिकाणी एक्झिट पोल असेल, सर्वसामान्याची भावना असेल, या सरकारच्या विरोधात असताना अचानकपणे आश्चर्यकारकरित्या जवळपास 232 2/3 बहुमत या युतीला या ठिकाणी दाखवल्या गेलं. हे आमच्या लग्न कार्यकर्त्याला नाही, आम्ही उमेदवार म्हणून नाही, पण सर्वसामान्य मतदाराला सुद्धा अजिबात ही गोष्ट त्या ठिकाणी आवडलेली नाही. आपण बघितलं असेल एवढा मोठा विजय होऊन कुठंच महाराष्ट्रात भाजपचा महायुतीचा जल्लोष नाही. प्रत्येक जागी, प्रत्येक गावाना गावात सुतक पडल्यासारखं वातावरण या गावात आहे. लोकांचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही एवढ्या एकजुटीनं या महायुतीच्या विरोधात आणि काँग्रेस पक्षाला मतदान केलं, पण प्रत्यक्षात आकडे वेगळे आले. याच्यात अनेक संशयास्पद बाबी आम्हाला त्या ठिकाणी समोर आलेल्या आहेत. या भोकर विधानसभा मतदारसंघात 5-5:30 वाजेपर्यंत जवळपास 50-55% मतदान होतं आणि 6 वाजल्याच्या नंतर काही फक्त बुथावर मतदान चालू असताना 75%च्या वर मतदानाची टक्केवारी गेली. या गोष्टीचा आमचं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सर्वे करणं चालू आहे. त्याच्यामुळे जे काही गोष्टी आहेत सगळ्या संशयास्पद आहेत. हे महायुतीचं सरकार हे लोकमतानं आलेलं नसून हे फक्त आणि फक्त ईव्हीएम मध्ये फेरफार करून मागच्या दारानं आणि सत्तेचा गैरवापर करून हुकुमशाहीला, लोकशाहीला पायदळी तोडून हे सरकार आलेलं आहे. आणि यामुळं आपल्या फक्त भोकर विधानसभा मतदारसंघातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात या विरोधात संतापाची एक तीव्र लाट आहे. आणि त्यामुळे प्रत्येक लोकांच्या भावना हे राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवण्यासाठी या आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू केलेले. येणाऱ्या काळात जर बॅलेट पेपरवर मतदान झालं तरच लोकशाही वाचेल, नाही तर लोकांचा मतदानावर विश्वास याच्या पुढे राहणार नाही. हे सर्वसामान्यांची भावना आहे आणि ती भावना आम्ही पक्षाच्या मार्फत शासनाला व शासनकर्त्याला आम्ही पोहोचवतो. मारकवाडीमध्ये आपण बघितलं असेल की मारकवाडी, खरं तर मारकवाडीचं मी कौतुक करतो की ते त्या ठिकाणी पुढे आले. मारकवाडीची सारखी परिस्थिती आज प्रत्येक गावागावात आपल्या मतदारसंघात सुद्धा आहे. लोकांचं म्हणणं आहे की आम्ही एवढ्या एकजुटीनं मतदान केलंय आणि भाजप कुठं 50%वर आलंय, कुठं 50%च्या वर गेलंय. मारकवाडीच्या ग्रामस्थांचं मनपूर्वक मी आभार मानतो. लोकशाही वाचवण्यासाठी त्याने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. त्या विशेष म्हणजे त्या मतदारसंघातला उमेदवार निवडून आलेला आहे, पण असं असताना देखील त्या लोकांनी सांगितलं की आम्ही आमच्या गावातून एकतर्फी मतदान तिथल्या उमेदवाराला केलं, पण प्रत्यक्षात जेव्हा निकाल लागला ते गाव त्या उमेदवाराला मायनस दाखवण्यात आलं. त्यामुळे त्या लोकांनी या शासनाला धडा शिकवण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन त्या ठिकाणी शासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. तशी तयारी देखील त्यांनी केली. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्फत अधिकार दिलेला असताना त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला. गावात लोकशाही पद्धतीने निवडणूक घ्यायची ठरली. बॅलेट पेपर स्वखर्चाने त्यांनी करायचे ठरलं. याच्यानं काही निवडणुकीचा निकाल बदलणार नव्हता, पण शासनाच्या डोळे उघडण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी तो कौतुकास्पद पाऊल घेतलं होतं. पण आपण बघितलं असेल की दडपशाही करून, ज्याप्रमाणे भाजपचं आजपर्यंत धोरण आहे, दडपशाही करून त्यांना त्या ठिकाणी गावात कर्फ्यू लावून ही प्रक्रिया खरं तर लोकशाही मार्गाने त्यांना करू द्यायला पाहिजे होतं, पण दाबून त्यांचं पितळ कुठेतरी उघडं पडेल या हेतून हे त्या ठिकाणी मारकवाडीकरांना ती मतदान प्रक्रिया पार पाडू दिली नाही. पण
देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब असतील, आदरणीय राहुल गांधी साहेब असतील, ते सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी जाणार आहेत. आणि या ईव्हीएमच्या विरोधातले जे काही धोरण आहे, खरं तर मी दिल्लीला गेलो होतो, पवार साहेब भेटले, इम्रान प्रताप गडी, त्यांची सुद्धा हीच भूमिका होती की हे जनमताचा कौल अजिबात नाही, कारण त्यांच्या एवढा अनुभव या महाराष्ट्रात कोणी अनुभवी नेता नाही. त्यामुळं आपल्या या सीटच्या संदर्भात देखील पवार साहेबांनी सांगितलं होतं, आमच्या जवळ रिपोर्ट होते की ही सीट काँग्रेस पक्षाची येणार आहे, भोकर मतदारसंघातली सुद्धा. पण जे काही चित्र होतं ते अतिशय कोणालाच विश्वास न बसण्यासारखं हे चित्र या ठिकाणी आपण बघितलंय. आणि एक गोष्ट आवर्जून उल्लेख करतो, अशोक चव्हाणला 100% माहित होती की ही जागा काँग्रेस पक्षाची येणार नाही. त्यामुळे आपण बघितलं असेल, मतदानाच्या दिवशी अतिशय खालच्या थराचं राजकारण झालं. त्या दिवशी मतदारांना अक्षरशः डांबून ठेवण्याचा प्रयत्न झाला, कोंडून ठेवण्याचा प्रयत्न झाला. अर्धापूरमध्ये आम्ही तसे जिल्हा काँग्रेस कमिटीने कलेक्टरकडे तक्रार देखील केलेली आहे. अर्धापूरमधून तिथून जाऊन आम्ही सोडून आणले. मुदखेडमध्ये तोच प्रकार झाला, भोकरमध्ये तोच प्रकार झाला. त्यामुळे यांना शाश्वती होती की आपली सीट कुठेतरी म्हणजे पराभवाच्या छायेत आहे. पण हे ईव्हीएम त्याला पावलं, ईव्हीएम पावल्यामुळे फक्त आज ते आमदार झालेले आहेत. पण हे लोकशाहीच्या दरबारात त्यांच्या मनाला माहिती आहे की आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं नाही, ईव्हीएमच्या आशीर्वादाने आपण सगळेजण निवडून आलेले आहोत. त्यामुळे या विरोधात जर वेळेस आज ठीक आहे, मी जरी पराभूत झाला असेल तर वेळी याच्यावर पाऊल उचलली तर बरं आहे, नाही तर भविष्यात कोणीही लोकशाहीमध्ये उभं राहायला सुद्धा हिंमत करणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शासनाला देखील जिम्मेदारी आहे शासनाची की सर्वसामान्यांना, मतदारांना विश्वास त्यांनी या माध्यमातून दिला पाहिजे.